हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचं आयुर्वेद मराठी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत। संहिता अध्ययनमधला SAQचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे औषध सेवन काल। हा एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन आहे आणि युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये हा क्वेश्चन नेहमीच विचारला गेलेला क्वेश्चन आहे। त्याच्यामुळे आधी आपण डिटेलमध्ये औषध सेवन काल बघू। अशाच त्यांचे आपण छोटे छोटे लेक्चर्स घेणार आहोत, ज्याच्यामधून तुमचे SAQ, LAQ आणि MCQची प्रिपरेशन होते। MCQची प्रिपरेशन तर आपण आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर करूनच घेतोय, मात्र LAQ आणि SAQ याची प्रिपरेशन आपण अशा आपल्या छोट्या छोट्या लेक्चर्समधून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बघायलाही बोर नाही जाणार आणि तुमची प्रिपरेशन पण होऊन जाईल। ठीक आहे, औषध सेवन काल हा आपल्याला बघायचा आहे या लेक्चरमध्ये। वाग्भट्टाचार्यांनी औषध सेवन काल टोटल 10 सांगितलेले आहेत आणि त्यांनी हा श्लोक सांगितलेला आहे। युज्यात अन्नम अन्नादो मध्य अंते कवलांतरे ग्रासे ग्रासे मुहु स अन्नम सामुद्दम निशी च औषधम। या श्लोकाचं एका श्लोकावर तुम्हाला SAQ विचारला जातो किंवा कधी कधी LAQ मध्ये पण विचारला जातो। हा श्लोक कंबाईन क्वेश्चन असेल तर LAQ मध्ये सुद्धा विचारला जातो आणि हा श्लोक बाय द वे कधी कधी MCQ ला पण आलेला आहे। जे तुमच्या ओल्ड बॅचेस होत्या, ज्यांना MCQ पॅटर्न होता, त्या बॅचेसमध्ये पण आलेला आहे। श्लोक तुम्हाला हा पाठच करायचा आहे जर मॅक्झिमम मार्क्स स्कोअर करायचे असतील तर। आणि याच्यातले एका एका शब्दाचा अर्थ आपण पुढे बघू। तरी एकदा मी तुम्हाला श्लोक म्हणून दाखवते। युज्यात अन्नम अन्नादो मध्य अंते कवलांतरेह ग्रासे ग्रासे मुहु मुहु स अन्नम सामुद्दम निशी च औषधम। आता आपल्याला त्याच्यामधल्या एका एका शब्दाचा अर्थ बघायचा। एक एक शब्द म्हणजे काय आहे। आता पहिल्यांदा युज्यात, तो औषध सेवन काल इथून बघा। अन्नम अन्नादो मध्य अंते कवलांतरे ग्रासे ग्रासे मुहु स अन्नम सामुग्धम निशी च औषधम। हे त्याने 10 औषध सेवन काल सांगितलेले आहेत। पहिला काय आहे अन्नम। आता अन्नम म्हणजे काय? सकाळी काहीही न खाता। इथं पहिला आलेला आहे अन्नम, सकाळी काहीही न खाता जे सेवन केलं जातं त्या काळाला आपण अन्नम म्हणतो। कधी कधी आपल्याला औषधे सांगितली जातात की सकाळी उठल्याबरोबर काहीही न खाता तुम्ही औषध सेवन करा। मग ते का सांगितलं जातं किंवा कोणत्या व्याधीत सांगितलं जातं ते आपल्याला पुढील स्लाइडमध्ये बघायचं आहे, पण इथं तुम्ही फक्त शब्दांचे अर्थ समजून घ्या। आता दुसरा आहे अन्नादो। अन्नादो म्हणजे अन्न सेवन करण्यापूर्वी। अन्न सेवन करण्यापूर्वी त्यालाच अपानकाल असं पण म्हटलेलं आहे। पहिल्यांदा अन्न म्हणजे सकाळी काहीही न खाता। दुसरा अन्नादो म्हणजे अन्न सेवन करण्यापूर्वी। नंतर पुढं तिसरं सांगितलेलं आहे त्यांनी मध्य, म्हणजे आहार सेवनाच्या मध्ये जे काही औषध घ्यायचे त्याला मध्य म्हटलेलं आहे। त्याच्या शब्दामध्ये दिले मध्य, आहाराच्या रिलेटेड, आहार सेवनाच्या मध्ये घ्यायचं असं त्याला मध्य म्हटलं। मग आता आपल्याला पुढचं बघायचं आहे 4 नंबरचं अंत्य, म्हणजे आहार सेवनानंतर। अंत्य म्हणजे शेवटी। आहार सेवन झाल्यानंतर किंवा तुमचं जेवण झाल्यानंतर जे काही औषध घ्यायचे त्याला अंत्य असं लिहिलेलं आहे। कधी कधी प्रिस्क्रिप्शनमध्ये पण लिहिलं जातं। जर त्यांना सांगायचं असेल की अन्न सेवनाच्या पूर्वी घ्यायचं आहे औषध तर अन्नादो लिहिलं जातं। मी ज्या गुरूंकडे जायचे त्यांच्याकडे हेच शब्द वापरले जायचे, अन्नादो मध्य। त्यांना असं सांगितलं जायचं नाही की आहार सेवनाच्या मध्ये किंवा अन्न सेवनाच्या पूर्वी वगैरे असं नाही, अपानकाले असे शब्द वापरायचे। पुढचं आहे कवलांतरे, म्हणजे घासाच्या मध्ये मध्ये। कवलांतरे म्हणजे घासांच्या, कवल म्हणजे घास, घासांच्या मध्ये मध्ये घ्यायचं असं। पुढं 6 नंबरचं ग्रासे ग्रासे, म्हणजे त्या आपण जे काही घास घेतोय त्या घासाच्या सोबत घ्यायचं। ग्रासे ग्रासे आणि कवलांतरे याच्यामध्ये फरक आहे। कवलांतरे म्हणजे घासाच्या मध्ये मध्ये घ्यायचं आणि ग्रासे ग्रासे म्हणजे प्रत्येक घासानंतर घ्यायचं। 7 नंबरचं बघायचं आपल्याला मुहुर मुहुर, म्हणजे वारंवार सेवन करायचं। जसे की आपल्याला खोकल्याचं औषध वगैरे वारंवार सेवन करायचं। एक बॉटल दिली जाते, त्याच्यामधलं सकाळी किंवा 1 तासानंतर 2 तास अशा गॅप घेऊन आपल्याला औषध सेवन करायला सांगितलं जातं, त्याला वारंवार किंवा मुहुर मुहुर औषध सेवन म्हटलं गेलेलं आहे। पुढे त्यांनी स अन्नम सांगितले। स अन्नम त्याच्या शब्दामध्येच दिले की अन्नामध्ये मिसळून। सामुद्दम, सामुद्दम म्हणजे आहार सेवनाच्या पूर्वी तरी किंवा आहार सेवनानंतर तरी, याच्यामध्ये दोन्हीचा पण उल्लेख त्यांनी केलेला आहे। स अन्नम समजलं तुम्हाला, अन्नामध्ये मिसळून घ्यायचे औषधे। सामुद्दम म्हणजे आहार सेवनाच्या पूर्वी तरी घ्यायचे किंवा आहार सेवनोत्तर तरी घ्यायचे। माझा तुम्हाला एक इथं कन्फ्युजन होईल की
इथं अन्न सेवनापूर्वी हे जे सांगितलं ते काय आहे आणि इथं आहार सेवनाच्या पूर्वी काय सांगितले, तर हे नुकतंच औषध घेऊन जेवण करायचं याला सामुद्ध म्हटले. आणि हे आहार सेवन करायचं आहे म्हणजे 1 तास किंवा अर्धा तासाचा गॅप आहे तेव्हा औषध घेणे त्याला अन्नादो असं म्हटलेलं आहे. आणि शेवटचं त्यांनी सांगितलं निशी. निशी म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी औषधे घ्यायचे त्याला आपण निशी म्हटलेलं आहे. पहिलं समजलं तुम्हाला. पहिलं काय आहे, अन्नादो आहे. अन्नादो म्हणजे काय, सकाळी काहीही न खाता घ्यायचं. तसेच हे झालं अन्नादो. मग आता अन्नादो म्हणजे अन्न सेवनाच्या पूर्वी जे की अपानकाळी घ्यायचं आहे. मध्य म्हणजे आहार सेवनाच्या मध्ये मध्ये घ्यायचे. अंत्य म्हणजे आहार सेवनाच्या नंतर शेवटी घ्यायचे. कवलांतरे घासाच्या मध्ये, घासे घासे घासासह घ्यायचे औषध. मुहूर मुहूर वारंवार घ्यायचे औषध. सान्नम म्हणजे अन्नात मिसळून. सामुद्दम म्हणजे आहार सेवनापूर्वी किंवा आहार सेवनाच्या नंतर. दोन्हीचा पण इथं उल्लेख केला आहे. मग आता आहार सेवनाच्या पूर्वी कोणी घ्यायचं, आहार सेवनानंतर कोणी घ्यायचं हे आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये बघायचं आहे. तसंच निशी. निशी म्हणजे काय, रात्री झोपण्याच्या आधी औषध घ्यायचं त्याला निशी असं म्हटलेलं आहे. ओके. आता हे अन्नादो मध्य अंत्य कोणी कोणी घ्यायचं किंवा कोणत्या पिरियडमध्ये घ्यायचं किंवा कोणत्या व्याधीमध्ये कोणी कसं घेतलं पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे. आता इथं ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला सगळेच पॉईंट्स तुमचे क्लिअर होतील. आता बघा, अन्नम आपण हा पहिला पॉईंट बघितला. अन्नम म्हणजे काय, सकाळी काही न खाता ज्याला आपण अपानकाळ म्हटलेलं आहे. मग ते कफप्रधान व्याधी किंवा बलवान रोग किंवा बलवान रोगी जरी असेल तरी त्याला आपण अन्नादो देतो. का देतो, कारण की सकाळचा काळ माहिती आहे तुम्हाला, सकाळचा पिरियड हा कफदोषाच्या प्रधानाचा असतो. म्हणून तेव्हा तिथं कफ व्याधीवर काम करण्यासाठी कफाच्याच काळामध्ये आपण औषध देतो. कळते, जो व्याधी आहे त्या व्याधीचा जो काळ आहे त्याच काळामध्ये जर आपण औषध दिले तर ते अधिक लाभदायक ठरतात. म्हणून त्यांनी कफ प्रधान व्याधी किंवा बलवान रोग किंवा रोगी असतील तर आपण अन्न म्हणजे काही न खाता औषध घ्यायला सांगतो. तसेच अन्नादो म्हणजे अन्न सेवनापूर्वी. अन्न सेवनापूर्वी जे की आपण वायू विकृती असेल तर आपण सांगतो. आता हे आपण वायूच्या विकृतीमध्येच का अन्नादो त्यांनी घेतला असेल, कारण की बघा आपण वायू कुठं असतो, आपल्या एकदम GITच्या एकदम शेवटच्या पार्टमध्ये अपान वायू असतो. मग आधी तिथं औषध जाणार, कार्य करणार, नंतर आपण वरून अन्न घेणार म्हणजे ते औषध त्याचं काम करू शकतं. जर तुम्ही आधी आहार घेतला आणि त्याच्यानंतर जर तुम्ही औषध घ्यायचं म्हटलं तर मग ते आधी आहाराचं पचन होणार, त्या आहाराचं पचन व्हायला वेळ लागणार, त्याच्यानंतर औषध तिथे जाणार, नंतर कार्य करणार. म्हणजे ही किती मोठी प्रोसेस आहे. आपल्या ग्रंथकारांनी किंवा आपले जे काही आचार्य होते त्यांनी आधीच याचा विचार करून ठेवला होता की कधी कोणतं अन्न दिलं पाहिजे. पुढे त्यांनी काय दिले, मध्य म्हणजे आहार सेवनाच्या मध्ये मध्ये जे की समान वायू विकृतीमध्ये घ्यायचं आहे. समान वायूची विकृती म्हणजे आपल्या ग्रहणीमध्ये, थोडक्यामध्ये आपलं जे अन्न जातं ते आमाशयामध्ये जातं, आमाशयामध्ये जाऊन पुढं ग्रहणी आणि नंतर पक्वाशयामध्ये जातं. मग जर आपण मध्ये मध्ये घेतलं तर त्या अन्नामध्ये व्यवस्थित मिसळून पूर्ण शरीरामध्ये जाऊ शकतं. आता आपल्याला बघायचंय अंत्य म्हणजे आहार सेवनाच्या शेवटी जर आपण औषध घेतलं तर आपल्याला कोणकोणत्या व्याधीमध्ये आपण आहार सेवनाच्या शेवटी औषध घेतो. मग ते व्यानवायूची विकृती किंवा उदानवायूची, व्यानवायू किंवा उदानवायूची जर विकृती असेल तर आपण आहार सेवनानंतर औषधे घेतो. कारण की व्यानवायूचं स्थान काय, उरस्थाने उदानवायूचं काय, उरस्थाने उदान म्हणजे उरस्थानामध्ये आहे. जेव्हा आपण आहार सेवन करतो आणि त्याच्यावरून जेव्हा औषध घेतो तेव्हा ते औषध डायरेक्ट व्यानवायू किंवा उदानवायूच्या स्थानावर जाऊन कार्य करते. म्हणून आपल्याला सांगितलं की अंत्य आहार सेवनाच्या शेवटी जे औषध घ्यायचे ते व्यानवायू आणि उदानवायूच्या विकृतीमध्ये घ्यायचे. आता इथं ते सेम लॉजिक तुम्ही लावा. जेव्हा तुम्ही आहार सेवनाच्या आधी जर औषध घेतलं तर ते डायरेक्ट आपल्या पक्वाशयामध्ये जाऊन ठेवलं, त्याच्यावर मग आपण अन्न घेणार. मग ते एक लेयर तयार होणार. बघा, पहिल्यांदा औषधाचा लेयर, त्याच्यावर अन्नाचा लेयर, मग उरस्थानामध्ये ते कधी येऊन काम करणार. त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं, आधी आहार सेवन करा त्याच्यानंतर औषध सेवन करा, जेणेकरून व्यानवायू किंवा उदानवायूच्या विकृतीमध्ये आपल्याला ते काम आले. पुढे त्यांनी कवलांतरे सांगितले म्हणजे घासाच्या मध्ये मध्ये जे की प्राणवायूमध्ये. प्राणवायू काय, श्वसनाचं कार्य करतं. म्हणजे आपण जेवण करताना पण श्वसनाचं कार्य आपल्यासारखं चालूच असतं. जेव्हा तुम्ही श्वास आत घेता किंवा श्वास बाहेर सोडता तेव्हा प्रत्येक घासामध्ये जर तुम्ही ते औषध घेतलं तर ते डायरेक्ट प्राणवायूवर कार्य करतं. म्हणून कवलांतरे घासांच्या मध्ये मध्ये प्राणवायू विकृतीमध्ये आपण घेतो. पुढे घासे म्हणजे घासाच्या सोबत,
घासाघासासोबत, मग ते पण आपण प्राणवायू विकृतीमध्येच घेतो. हे दोन्ही पण लक्षात ठेवा. कौलांतरे आणि ग्रासे दोन्ही पण प्राणवायूच्या विकृतीमध्ये आपण घेतो. पुढे मुहुर्मुहुर म्हणजे वारंवार सेवन करायचं औषध, जे की विषबाधा झाली असेल, छर्दी असेल, तृष्णा, जर जास्त तृष्णा लागत असेल, श्वास, कास हे सगळ्या जर विकृती असतील तर आपण मुहुर्मुहुर अन्न सेवनासाठी सांगतो. मुहुर्मुहुर म्हणजे काय? वारंवार सेवन करणे. म्हणजे आपल्याला एखादं सिरप किंवा मेडिसिन दिले जातात ते की आपल्याला 2 तासानंतर, 1 तासानंतर, 1.5 तासानंतर सारखं घ्यायला सांगतात. कारण की विष, छर्दी, तृष्णा, श्वासकाश हे असे विकार आहेत. विषाची पण बघा, जितका वेळ विष तुमच्या शरीरात राहील तितक्या वेळ त्याचे विकृती किंवा उपद्रव निर्माण होत राहतात. म्हणून त्याला आपल्याला एकदम जर औषध घेतलं तर ते शरीरातून जाणार नाही. म्हणून आपल्याला थोडं औषध, म्हणजे वारंवार थोडं औषध घेऊन ते विषाला आपल्याला शरीराच्या बाहेर काढावं लागेल. मग विष, छर्दी, तृष्णा, श्वासकास या सगळ्या विकारामध्ये आपण मुहुर्मुहुर औषधाचं सेवन करतो. ठीक आहे. पुढे स अन्नम, सान्नम असं न वाचता स अन्न असं वाचायचं. त्याची फोड करून वाचा. स अन्न म्हणजे अन्नात मिसळून किंवा अन्नासोबत किंवा अन्नात मिसळून. काही अशा औषधे असतात, आता जर आपल्याला लहान बाळाला कडू औषधे द्यायची असतील, ते असं खात नाही, म्हणून आपण काय करतो, त्याला ते जो पदार्थ त्याला आवडीनं ज्या पदार्थाची त्याला आवड आहे किंवा आवडीनं खातो त्या पदार्थामध्ये ते औषध आपण मिसळतो आणि मग त्याला खायला देतो. हे आपण लहान बाळामध्ये पण करतो. पण जे अरोचक किंवा ज्यांच्या तोंडाला काही रुची नसते, ज्यांना कोणतीच चव लागत नाही, अशा पेशंटमध्ये सुद्धा आपण सान्नम देतो. जेणेकरून जे रुचीदार पदार्थ, जे एकदम स्वादिष्ट पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये आपण दुसरे काही औषधी द्रव्य मिसळतो, जेणेकरून त्यांची अरुची दूर होईल. अरुचीच्या पेशंटमध्ये आपण स अन्नम अन्नासोबत किंवा अन्नामध्ये मिसळून देतो. ठीक आहे. आता सामुदक म्हणजे काय? अन्न सेवनापूर्वी किंवा अन्न सेवनानंतर. हे त्याचे दोन कंडिशन सांगतात. अन्न सेवनाच्या पूर्वी तरी दिलं जातं किंवा अन्न सेवनाच्या नंतर तरी दिलं जातं. आता हे आपण कधी देतो? सामुद्दम हे कास, अरुची किंवा हिक्का या व्याधींनी जर ग्रस्त पेशंट असेल तर त्या पेशंटमध्ये आपण सामुद्दम किंवा आहार सेवनाच्या पूर्वी किंवा आहार सेवनानंतर अशी औषधे देतो. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे निशी म्हणजे काय? रात्री झोपण्याच्या आधी. आता हे रात्री झोपण्याच्या आधी कोणत्या विकारावर देतो आपण? ऊर्ध्वजत्रुगत म्हणजे मानेच्या वरचे जे काही विकार असेल, जसं की नेत्ररोग असो, कर्णरोग असो, किंवा जिभेच्या रिलेटेड कोणते असो, किंवा दंतशूल असो, दंतहर्ष असो, या सगळ्या विकारामध्ये आपण कधी देतो? रात्री झोपण्याच्या पूर्वी देतो. म्हणजे जेणेकरून काय होईल, रात्री आता तुम्ही जेवण केल्यानंतर जर ते औषध घेतलं तर मग ते काय, औषध घेतल्यानंतर ते ऊर्ध्वजत्रुगत जे काही अवयव आहेत तिथं पूर्ण पसरून तिथल्या विकारांना नाहीसं करेल. त्याच्यामुळे आपण रात्रीच्या वेळी ऊर्ध्वजत्रुगत विकारावर देतो. आता तुम्हाला थोडक्यामध्ये सगळं समजलं असेल की कधी कोणतं औषध द्यायचं ते. आपण हे एका स्लाईडमध्ये पूर्ण औषध सेवन काल जेवढं एक्सपेक्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त सांगितलेलं आहे. तुम्हाला हे व्याधी पूर्ण एक्सपेक्ट नाही आहे सांगणं, तरी पण मी सांगितले कारण की तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. आता आपल्याला एक्झाम तर लिहायचेच आहेत, पण एक्झाम बरोबर आपल्याला क्लिनिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण विचार करायचा आहे की हे इथं का नाही, याचा जेव्हा तुम्ही विचार करायला लागाल तेव्हाच आपण एक चांगले वैद्य किंवा जेव्हा प्रॅक्टिसमध्ये उतरू तेव्हा एक सक्सेसफुल वैद्य म्हणून आपलं नाव जोडलं जाईल. ठीक आहे. तरी एकदा मी तुम्हाला फास्टमध्ये रिव्हिजन करून देते. अन्नम म्हणजे काहीही न खाता. अन्नम फोड करून वाचा. अन्नम अन्न न घेता किंवा काहीही न खाता. कफप्रधान व्याधी किंवा बलवान रोग. कफप्रधान व्याधीमध्ये कारण की सकाळचा काळ असतो, सकाळच्या काळी काही न खाता कफाचं प्राधान्य असतं, तेव्हा कफप्रधान व्याधीमध्ये देतो. अन्नादो म्हणजे अन्न सेवनाच्या पूर्वी, जे की अपान वायूच्या विकृतीमध्ये, मध्ये समान वायूमध्ये, अंते व्यान आणि उदानच्या विकृतीमध्ये, कवलांतरे प्राणवायूच्या आणि घ्रासे पण प्राणवायूच्या. हे 2 लक्षात ठेवा. कॉमनमध्ये इकडं प्राणवायू आहे. तर मुहुर्मुहुर छर्दी, विष, छर्दी, त्रुट, श्वासकास या विकारामध्ये आपण काय करतो? मुहुर्मुहुर देतो. सान्नम अन्नात मिसळून अरोचकच्या पेशंटमध्ये, हे केस तुम्हाला सांगितलं. सामुद्दम म्हणजे अन्न सेवनाच्या पूर्वी किंवा अन्न सेवनोत्तर म्हणजे अन्न सेवनानंतर. हे कोणत्या पेशंटमध्ये? कास, अरुची आणि हिक्का या पेशंटमध्ये. आणि निशी म्हणजे रात्री झोपण्याच्या पूर्वी ऊर्ध्वजत्रुगत व्याधींमध्ये आपण देतो. हे खूप महत्त्वाचे 10 अन्न सेवन काय आहेत आणि हे कोणी सांगितलेत? वाघभटाचार्यांनी सांगितलं. हे लक्षात ठेवा तुम्ही. वाघभटाचार्याने हे 10 सांगितलेत, कारण की चरकाचार्यांनी हेच सांगितलेत परंतु त्यांनी नाव वेगळे वापरलेत.
पुढे शार्ङ्गधराने पण हेच सांगितलं, पण नाव वेगळे वापरले. पण इथं तुम्हाला चरक, वाग्भट किंवा अष्टांगहृदय आणि चरक आहे तुम्हाला म्हणून, आणि वाग्भटमध्ये अष्टांगहृदयमधल्या चॅप्टरमधला हा SAQ आहे म्हणून इथं मी तुम्हाला अष्टांगहृदयाचंच औषध सेवन काल सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर मग आपण इथे आपला पूर्ण औषध सेवन काल संपला. होप सो तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. पुन्हा व्हिडिओ बघा आणि हा पूर्ण जो चार्ट आहे तो तुम्हाला एका पेजवर लिहून काढायचा आहे आणि सारखं वाचायचं. आणि हा खूप महत्त्वाचा SAQ आहे. SAQ तर महत्त्वाचाच आहे, पण आपल्याला क्लिनिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण खूप महत्त्वाचं आहे. येतं लक्षात? असेच आपण पुन्हा आणखीन छोटे छोटे व्हिडिओज किंवा क्लिप्स बनवून तुमच्या पुढे आपण येणारच आहोत आणखीन. आणि या अध्यायाचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर आपल्या आयुर्वेदा मराठी या ॲपवरती तुम्हाला भेटेल. चलो गाईज, थँक्यू फॉर लिसनिंग. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आयुर्वेदा मराठी आपला ॲप आहे, तिथं सगळ्या सब्जेक्टचे रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील तुम्हाला. तसंच ऑनलाईन एक्झाम सिरीज पण तिथं कंडक्ट केली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला SAQ MCQचे पॉईंट्स, SAQ आणि LAQचे पॉईंट नोट करून दिले जातात. तसेच MCQ डेली MCQच्या एक्झाम्स असतात, शेड्यूल ठरवलेला आहे. आत्ता जी 2024मध्ये बॅच अपिअरिंग आहे त्यांच्यासाठीचा शेड्यूल ठरवलेला आहे. त्या शेड्यूलनुसार प्रत्येक दिवशी प्रत्येक सब्जेक्टचे एक्झाम पडतातच. तसेच हँड रिटन नोट्स भेटतात तुम्हाला. तसेच पर्सनल गायडन्स, जिथे तुम्ही अडकाल तिथे तुम्हाला पर्सनली गाईड केलं जाईल. कोणता क्वेश्चन कसा सोडवायचा आहे किंवा हा क्वेश्चन कोणत्या पॅटर्नने सोडवला पाहिजे जेणेकरून मॅक्झिमम मार्क्स स्कोर करू आपण. त्याच्याकडे पण आम्ही लक्ष देऊ. तर मग आत्ताच आयुर्वेदा मराठी ॲप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला सगळ्या लेक्चर्स अवेलेबल करून दिलेले आहेत. रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. ऑनलाईन एक्झाम सिरीज सुरू आहे आणि आपल्या संहिता अध्यायांचा पूर्ण सिलेबस तिथं मी कव्हर केलेला आहे. ठीक आहे, तर मग आपण पुन्हा लवकरच भेटूया अशाच छोट्याशा व्हिडिओच्या मार्फत. होप सो तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम.